बघा 43.225 लिटर तेल 35 बाटल्यांमध्ये समान भरल्यास म्हणजे इक्वली फिल केलेलं आहे 35 बॉटल्समध्ये एवढे लिटर तेल. प्रत्येक बाटलीत किती लिटर तेल मावेल प्रत्येक बाटलीत काढायचं आपल्याला. एका बाटलीमध्ये किती तेल मावेल मग एकाची व्हॅल्यू काढताना आपण नेहमी काय करतो डिव्हिजन करतो. मग या 43.225 ला आपल्याला 35 ने डिवाइड करायचं आहे. ओके चला 35 ने डिवाइड करू याला. 43.225 35 वन जा 35 35 एक 35 याच्या पुढे काउंट करा 36 37 38 39 40 आणि ते वरचे 5 8. हा 2 खाली घेऊ. आता इथं पॉईंट आहे म्हणून इथं पण पॉईंट ठेवतो मी 82 आहे. बघा मग 1 पॉईंट असा ऑप्शन कोणत्या याच्यामध्ये हा 12 आहे. 12 पॉईंट 0 पॉईंट हे ऑप्शन येणार नाही हे येणार नाही हे येणार नाही. झालं सॉल्व करायची पण आवश्यकता नाही पण आपण करून घेऊ ते. 35 टू जा 70 होतात याच्या डबल 2 8 - 7 1 पुढचा 2 खाली घेतलेला आहे. आता बघा हा नियरेस्ट किती आहे याला 40 समजू आपण आणि 120 आहे 4 3 जा याच्या 3 टाइम्स करून बघा 35 3 जा 5 3 जा 15 कॅरी 1 3 3 जा 9 आणि 1 10 105 येतो आहे. आणि 4 टाइम्स किती येणार आहे या 5 मध्ये जर 35 ॲड केले तर 140 येतील परंतु 140 हे 122पेक्षा मोठे आहेत म्हणून याच्या 3 टाइम्स आपल्याला राईट करावं लागेल. 35 3 जा 105 12 - 5 7 1 - 0 1 पुढचा खाली उतरून घ्या 175. मग बघा आता हा समजा 40 आहे राऊंड ऑफ 40 आहे आणि हा 180 आहे. मग 4च्या टेबलमध्ये 18 येतात का नाही 16 येतात 4 टाइम्सला. याच्या 4 टाइम्स बघा बरं 35 × 4 4 5 जा 20 4 3 जा 12 आणि 2 14 लहान नंबर झालेला आहे. 5 ने मल्टिप्लाय करून बघू 35 × 5 5 5 जा 25 कॅरी 2 5 3 जा 15 आणि 2 17 आलेला आहे बघा 5 जा 175. काय ऑप्शन काय आपला ऑप्शन डी हे येणारच नाही कारण 12 पॉईंट आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 4.96 × 10 अपॉन ला 100. मग आता याच्यामध्ये बघा आपण काय करणार आहोत हा एक 0 कट होऊन जाईल इथून एक 0 कट एक 0 कट बरोबर आहे. मग नंतर एक 0 कट झाल्यानंतर खाली अपॉन ला 10 राहिला 4.96 अपॉन ला 10. आता इथं 1 0 आहे म्हणून पॉईंट अजून काय होणार आहे लेफ्ट हँड साईडला सर्केल इक्वल टू 0.496. ओके क्वेश्चन असाच आहे का ऑप्शन तर वेगवेगळे आले त्याच्यात. मल्टिप्लाय 5 आहे सॉरी ठीक आहे याचा आन्सर हे येणार आहे. हा क्वेश्चन थोडा चेंज आहे. 11 नंबरचा क्वेश्चन असा राईट करा 4.96 × 5 अपॉन ला 100 इक्वल टू किती आणि त्याचे ऑप्शन हे होतील. इथं मल्टिप्लाय 5 होता मी 10 राईट केला होता. ओके हे ऑप्शन याचेच आहेत. या क्वेश्चनचा आन्सर हे आलेलं आहे आपलं. चला मग आता याला 5 ने मल्टिप्लाय करू. या दिलेल्या नंबरला 5 ने मल्टिप्लाय करू. जे काही आन्सर येईल त्याच्या 2 प्लेस लेफ्ट हँड साईडला जावं लागेल आपल्याला कारण खाली 2 0 आहेत ना. 2 0 असले की आपण पॉईंट लेफ्टला सरकवतो. चला 5 ने नंतर मल्टिप्लाय करू. खाली 2 0 आहेत म्हणून हा पॉईंट लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊ. 2 प्लेस 1 प्लेस 2 प्लेस एवढं समजलं. आधी पॉईंट इथं होता इथून इथं आणला कारण खाली अपॉनला 100 होता म्हणून. जेव्हा डिव्हिजनमध्ये 100 1000 असे नंबर्स असतील तेव्हा जेवढे 0 असले तेवढं आपण लेफ्ट हँड साईडला पॉईंट हा शिफ्ट करत असतो. मल्टिप्लाय 5 आता 5 ने मल्टिप्लाय करण्याची ट्रिक माहिती आपल्याला. डबल करून एक 0 वाढवायचा किंवा मल्टिप्लाय 10 करायचं है ना. मग 0 0 4 4च्या डबल चला करा मल्टिप्लिकेशन 5 6 जा 30 5 9 जा 45 आणि 3 48 5 4 जा 20 आणि 4 24. किती प्लेस नंतर पॉईंट होता इथं 1 2 3 4
1 2 3 4 0.2480. फायने मल्टिप्लाय करणं म्हणजेच काय, याच्या हाफ नंबर राईट करतो आपण आणि एक झिरो ठेवतो. आता इथं एक झिरो ठेवण्याची आवश्यकता नव्हती, आपल्याला पॉईंट शिफ्ट करावा लागला या ठिकाणी. बघा 4च्या हाफ 2, हा 9 आहे, याला 8 अझ्युम केला, 8च्या हाफ 4, 16च्या हाफ 8 आणि त्याच्यावर एक झिरो ठेवला. किती प्लेस नंतर पॉईंट येते 1 2 3 4 1 2 3 4. बघा हे ऑप्शन कोणत्या आहे याच्यामध्ये 0.248. बघा 0 पॉईंट नाही आहे, 2 पॉईंट आहे, 2 पॉईंट आहे, ऑप्शन डी. 0.248 आणि 0.2480 हे दोघं काय आहेत, इक्वल व्हॅल्यू आहेत. याच्या पुढे किती झिरो लावलेत तरी या दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम असणार आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 8.6 प्लस 7.4 इक्वल टू नाही, डिवायडेड बाय 3.2. आधी यांची ॲडिशन करून घेऊ आपण. 8.6 प्लस 7.4, पॉईंटच्या खाली पॉईंट राईट करायचा, 6 आणि 4 10, कॅरी 1, 7 आणि 1 8, 8 आणि 8 16. इथं पॉईंटच्या खाली पॉईंट. ओके 16, या दोघांचं ॲडिशन आलं 16, म्हणजे 16 डिवायडेड बाय 3.2 हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. मग आपण याला कसं राईट करतो, 16 अपॉनला 3.2. मग आता आपल्याला 3.2चा टेबल येत नाही, आपल्याला 32चा टेबल येऊ शकतो आहे ना. मग आपण काय करू, हा पॉईंट काढण्यासाठी याला 10ने मल्टिप्लाय करू, याला 10ने मल्टिप्लाय करू. हा काय आहे 16.0 आहे, बरोबर ना. हा काय आहे 16 म्हणजेच काय 16.0. मग 1 प्लस पॉईंट या साईडला सरकवू, हा काय होऊन जाईल 32. हा पॉईंट 1 प्लस या साईडला सरकवून घेऊ, 160. आता याच्या किती टाईम्स आहे बघा बरं, 4 टाईम्स आहे का, 2 4 जा 8 नाही, 2 5 जा 10, 8 2 जा 16, 2 2 जा 4. हा 5 मॅच होतोय त्याच्या, 5 2 जा 10 येतोय, याच्या 5 टाईम्स असेल तो बघा. 32 मल्टिप्लाय 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15 आणि 1 16. युनिट प्लेसने चेक करायचं. बघा आता मी जर समजा 32चा टेबल 4पर्यंत म्हटलं असता तर त्याच्या लास्टला काय असतं 4 2 जा 8, 8 समथिंग काहीतरी नंबर आला असता. आपल्याला काय पाहिजे 0 पाहिजे. मग 5 2 जा 10 इथं येतोय 0, म्हणजे हे ऑप्शन असू शकतं. सीला चेक करू, 8 2 जा 16 याचं 6 येतं आहे लास्ट डिजिट. नंतर 2 2 जा 4 याचा लास्ट डिजिट 4 येतो आहे. मग हेच ॲन्सर आहे आपला. एकदा क्रॉस व्हेरीफाय करून बघितलं, 32 5 जा 160 होतो. हे समजलं ना काय केलं मी, पॉईंट कसा गायब केलेला आहे. 1 प्लेस राईटला सरकलो, या ठिकाणी 1 प्लेस राईटला सरकलो. इथं पॉईंट 16 होते ओनली, 16च्या पुढे काहीच नव्हतं. मग 16च्या पुढे काय असतं, पॉईंट 0 0 असतात सर्व कोणत्याही नंबरच्या बाजूला, बरोबर ना. मग 1 प्लेस इकडे सरकलो, 1 प्लेस या साईडला गेलो. हा 160 अपॉनला 32, 32ने 160ला डिवाईड करून टाकलं. किंवा बघा हा 16च्या टेबलमध्ये दिसतोय मला, 16 1 जा 16 आणि हा 0 ॲज इट इज. 16 2 जा 32 होतात ना. काय शिल्लक राहिलं 10 अपॉन 2, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 आन्सर आलेला आहे. असं पण करू शकतात, नोट डाऊन. बघा आता 5 प्लस 5 अपॉन 10, 5 अपॉन 1000 यांना आपण डेसिमलमध्ये कसं राईट करतो, 1 0 आहे ना खाली, 1 प्लेस सोडून पॉईंट देऊ. हा 5 अपॉन 1 म्हणजेच काय 5 प्लस 1 0 म्हणून 0.5 प्लस 3 0 आहेत, 3 प्लेस सोडून पॉईंट देऊ, 1 2 3 इथं पॉईंट येईल तो है ना. बघा 1 प्लेस 2 प्लेस 3 प्लेस, मग नंतर पॉईंट दिला. 5 अपॉन 1000चा डेसिमलमध्ये 0.005 असं राईट करतो आपण. यांची ॲडिशन करायची आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट राईट करा. मग 5.000 हा काय 0.5, 0.005 जिथं काही नाही तिथं 0 ठेवून द्या. काय केलं आपण, पॉईंटच्या खाली पॉईंट राईट केले आणि नंबर लिहून घेतले. चला करा ॲडिशन, 5055. बघा कोणतं ऑप्शन आहे, हे तर नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे, हे आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे
169 मल्टिप्लाय 64 इक्वल टू 10,816. तर 16.9 मल्टिप्लाय 0.064 इक्वल टू किती? बघा हाच नंबर आहे, फक्त पॉईंटचा खेळ आहे. याच्यामध्ये काय आहे 16.9 मल्टिप्लाय 0.064. मग हे जर पॉईंटचा विचार नाही केला तर हाच क्वेश्चन खाली राईट केलेला आहे. मग याचा आन्सर काय येणार आहे 10816. हे डिजिट्स याच्यामध्ये येणारच आहेत. आता पॉईंट बघायचा आहे आपल्याला. बघा पॉईंट नंतर किती प्लेस आहे 1 2 3. इथं पॉईंट नंतर किती प्लेस आहे 3 + 1 किती झालेत प्लेस 4 प्लेस. मग आपल्याला तिकडून 4 प्लेस सोडून मग पॉईंट द्यावा लागेल. मल्टिप्लिकेशनमध्ये पॉईंट नंतरचे प्लेसेस ॲड होतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं आधी. नाही याच्यामध्ये पॉईंट वगैरे हां तेवढा डाव्या साईडला सरकणार आहे. 1 प्लेस 2 प्लेस 3 प्लेस 4 प्लेस. 4 प्लेस इकडे सरका मग 1 2 2 3 4. मग इथं पॉईंट येईल तो 1.0816. हां ऑप्शन ए इज द राईट आन्सर. बघा पुढचा प्रश्न आहे 0.04चा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता? हां गुणाकार व्यस्त म्हणजेच काय, याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतो. गुणाकार व्यस्तला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हटलं जातं. तर 0.04 या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय? आधी मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय ही कन्सेप्ट समजून घेऊ. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स याला गुणाकार व्यस्त म्हणतात. बघा 5 हा नंबर आहे, याचा गुणाकार व्यस्त काय होणार आहे 1/5. कारण कोणत्याही संख्येच्या अपॉनला 1 असतो, जरी तो दिलेला नसला तरी त्याच्या अपॉनला काय असतो 1 असतो. मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजेच काय, फक्त त्या नंबरला उलट करून राईट करायचं. हा जो छेदस्थानचा 1 आहे तो अंशस्थानी येणार आहे, हा अंशस्थानाचा 5 छेदस्थानी येणार आहे. डिनॉमिनेटरचा 1 न्यूमरेटर मध्ये येईल, न्यूमरेटरचा 5 डिनॉमिनेटर मध्ये जाईल. 3/4चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स सांगा बरं मला. 4/3. 4/3 गुड. त्यानंतर 1/9चा 9/1. 9/1 किंवा 9च, कारण अपॉन 1 असतोच त्याच्या. याला 9/1 पण राईट करू शकतो, 9 पण राईट करू शकतो. मग या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होणार आहे बघा 0.04. याच्या अपॉनला नेहमी याच्या पण अपॉनला काय असणार आहे 1 असणार आहे. मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होईल गुणाकार व्यस्त 1/4 कसं काय 400. जो नंबर आहे तो जसा तसा खाली येतो 0.04. हा त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे. मग नंतर आता ऑप्शन मध्ये नजर टाका. आहे का ऑप्शन मध्ये काही असा एक पण ऑप्शन नाही. मग याला सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. खाली पॉइंट आहेत ना, हा पॉइंट गायब करावा लागेल. मग हा पॉइंट कसा गायब होणार आहे 2 प्लेस राईटला जावं लागेल आपल्याला. इथं एक पण प्लेस नाही. मग इथं 2 प्लेस जाण्यासाठी आपण काय करू 2 0 गेलो मग पॉइंट ठेवला है ना. इथं एक पण पॉइंट नव्हता, 2 प्लेस गेलो 1 प्लेस 2 प्लेस मग पॉइंट ठेवला खाली. आता हा 2 प्लेस या ठिकाणी जाईल 4 पॉइंट है ना 0 100.0. आपण तो राईट करत नाही. याला 100 ने मल्टिप्लाय केला, याला 100 ने मल्टिप्लाय केला, मग हा झाला 100. हा 2 प्लेस राईटला सरकला पॉइंट झाला 4. 100/4 आहे का ऑप्शन मध्ये नाही. याला सिम्प्लिफाय करू, मग 100 ला 4 ने डिवाइड करू. 400. हा 100 चे 4 तुकडे करायचे, 100 चे अर्धे करा 25. 50 च्या पुन्हा अर्धे करा 25. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओके, या नंबरचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आपल्याला काढायचा होता. हां लुक ॲट हिअर. 7 मीटर लांबीच्या दोरीचे समान, क्वेश्चन मध्ये गडबड झाली का. 7 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 35 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी, प्रत्येक म्हणजेच काय एका तुकड्याची लांबी काढायची. असे 35 तुकडे केलेले आहेत ना, तर एका याची लेंथ काढायची. मग एकाची किंमत काढताना आपण काय करतो डिव्हिजन, बरोबर आहे. मग 7 मीटर लांबीच्या दोरी, ही 7 मीटर लांबीची दोरी आहे, हिचे 35 तुकडे करायचे. तसे किती 35. मग प्रत्येक तुकड्याची लांबी मोजायची. मग काय करावं लागेल आपल्याला 7 मीटरला 35 ने डिवाइड करावं लागेल. 7 /
35. ओके 7 5 35. नाही 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 हां तसंच पण 7/35 नाही नाही 5 आन्सर नाही येणार त्याचं 1/5 येणार आहे. या 7ला या 35ने डिवाईड करायचं आहे. 35ला 7ने नाही करायचं आहे. 7 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे तुकडे केले. 35 तुकडे केलेले आहेत. 35 तुकडे केलेले आहेत. मग 7ला 35ने डिवाईड करा. मग आता बघा 7 1 जा 7 7 5 जा 35. आन्सर काय आलं 1/5 आहे का ऑप्शनमध्ये. हे मीटर आहे नाही आहे परंतु आपण इकडे शिकलेलो आहेत 1/5 म्हणजेच किती 0.2 किंवा 5ने 1ला डिवाईड करा 0.2 मीटर. ऑप्शन नंबर बी. तुम्हाला 1 पासून तर 10 पर्यंतचे मी हे रिसाईट करायचे सांगितलेले आहेत. 1/5 म्हणजेच काय 0.2. आलं लक्षामध्ये. चला थँक्स फॉर वॉचिंग. बाय ऑल ऑफ यू.